नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव रोहिणी पाटील. जर कोणी पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलं असेल आणि व्हिडिओ बघत असेल, तर त्यांना मला सांगायला आवडेल की माझं नाव रोहिणी पाटील आहे आणि मी इंटिरियर डिझायनर आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला इंटिरियर रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील. सो आज आम्ही एका क्लायंटसाठी सिलेक्शन करण्यासाठी गेलो होतो, अंधेरीमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये. हे मुंबईला शॉप आहे. सो तिथे हे एक वुडेज म्हणून शॉप होतं, जे आम्ही Instagramवरती एक्सप्लोर केलं होतं आणि तिथे काही सोफासुद्धा आम्ही फायनल केले होते. सो जस्ट फिजिकल आम्हाला चेक करायचं होतं, की ते कसं दिसतंय, त्याचं टेक्स्चर कसं आहे आणि फायनल देखील करायचं होतं. कारण क्लायंटला तो सोफा जेव्हा मी त्यांना लिंक पाठवली होती Instagramमधल्या त्यांच्या एका रीलची, तर त्यांना ती आवडली होती. सो आम्ही ह्या शॉपमध्ये आलो होतो. तर हे जे एक शॉप आहे तिथे तुम्हाला सोफा कम बेड्स बघायला मिळतील. म्हणजे ते स्पेशालिटी त्यांची सोफा कम साठीच आहे आणि बाकीही बरेच आर्टिफॅक्ट्स वगैरे त्यांच्याकडे आहेत. सो हा जो व्हाईट कलरचा सोफा दिसतोय तुम्हाला समोर, तो आम्ही फायनल केला होता. पण ठरवलं होतं की एकदा बघू अजून काय ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत. कारण फोटो आणि ॲक्चुअलमध्ये फार फरक असतो. तर बेटर की आपण फिजिकली जाऊनच ते चेक करू. सो हा जो आहे हा सोफा कम बेड आहे. क्लायंटची तशी पहिल्यापासूनच रिक्वायरमेंट होती की त्यांना सोफा कम बेड हवा होता आणि आमचं जे काही इंटिरियर होतं, त्यांच्या घरासाठी जे काही आम्ही करत होतो इंटिरियर, सो त्या थीमला हा एकदम बरोबर जात होता. तो कसा ऑपरेट करायचा, म्हणजे बेडमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा आणि पुन्हा जर जेव्हा सोफा म्हणून यूज करायचा असेल डे टाईमला, तर तेव्हा तुम्ही तो कसा यूज करू शकता किंवा कन्व्हर्ट करू शकता. सो हा आम्ही फायनल केलेला सोफा, फक्त ह्याचा फॅब्रिकचा कलर आम्ही चेंज केला, कारण हा प्युअर व्हाईट कलर होता आणि क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना प्युअर व्हाईट कलर नको होता. तर थोडासा डार्कर साईडला म्हणून आम्ही आय थिंक लाइटर ग्रे कलरमध्ये आम्ही त्याचं जे फॅब्रिक आहे ते चेंज केलं होतं. सो ते आम्हाला एक विदिन 5 to 6 वीक्समध्ये ते बनवून देणार होते. कारण तेवढा त्यांना टाईम लागतो, जेव्हा आपण काही अल्टरेशन सांगतो किंवा आपल्या साईजमध्ये बनवून घेतो. तर त्यांच्याकडे तसंही अवेलेबिलिटी होती, की तुम्ही तुमच्या ॲज पर तुमच्या साईज तुम्ही कस्टमाइजही करू शकता. पण ही जी काही साईज होती ती आमच्या लिव्हिंग रूमसाठी परफेक्ट होती. सो आम्ही काही साइजेसमध्ये चेंजेस नाहीत केले, पण त्याचं फॅब्रिक चेंज केलं. सो हा त्याचा फायनल लूक आहे. तिथून पुढे आल्यावर हे एक शॉप होते, ज्याचा मी फक्त बाहेरून व्हिडिओ काढलाय. त्यांच्याकडे खूप सुंदर हे असं वॉल आर्ट होतं विथ लाईट आणि हे फारच कॉस्टली होतं. म्हणजे ही जी आपण फ्रेम बघतोय त्याची कॉस्ट अराउंड 80,000 होती. त्यानंतर नेक्स्ट शॉप जे आम्ही व्हिजिट केलं होतं ते म्हणजे हे ॲड्रेस होम म्हणून आहे. खूपच सुंदर त्यांच्याकडे आर्टिफॅक्ट्स आहेत. आम्ही आमच्या बऱ्याचशा साईटवरती इथून आर्टिफॅक्ट्स घेतो. खूप छान कलेक्शन आहे. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण सुंदर कलेक्शन आहे. त्यानंतर आम्ही ह्या एका लाईट शॉपला व्हिजिट केली होती, जे तिथेच ॲड्रेस होमच्याच लेनमध्ये पुढे आहे. सो तिथे त्यांच्याकडे खूप सुंदर हँगिंग लाईट्स, डेकोरेटिव्ह लाईट्स, वॉल लॅम्प्स किंवा फ्लोअर लॅम्प्स असे अवेलेबल होते. कारण आम्हालासुद्धा 2 हँगिंग लाईट सिलेक्ट करायच्या होत्या आणि आम्ही केलं तिथे सिलेक्शन त्याचं देखील आणि आम्हाला खूप रिझनेबल प्राईसमध्ये मिळाला त्या. जर तुम्ही मुंबईहून असाल किंवा नियर बाय मुंबईला एक अंधेरीला वगैरे राहत असाल, तर नक्की लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट करा. तिथे खूप सारे ऑप्शन्स, आर्टिफॅक्ट्स किंवा लाईट, सोफा, फर्निचरचे अवेलेबल आहेत. खूप छान तुम्हाला तिथे आर्टिफॅक्ट्स मिळतील. तिथे हा एक सुंदर कॉर्नर लाईट पीस होता, जो मला खूप आवडला होता. पण आमच्या जे काही साईट चालू आहे त्याची अशी स्टेज होती, की तिथे आम्ही काही चेंजेस करू शकत नव्हतो आत्ता. पण खूपच सुंदर एक लाईट होता हा. थँक यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.